विशालगड म्हटलं की आपल्याला सर्वप्रथम आठवण येते बाजीप्रभू देशपांडे यांची। राजे लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे। पण बाजी, तुम्ही माझं ऐकलं नाही तर ही तुमची कट्यार माझ्या काळजात खुपसून तुमच्या पायावर रक्ताचा सडा काढली। त्यांचं वीरमरण, त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी असलेली स्वामीनिष्ठा, या सगळ्यांची आपल्याला आठवण येते। परंतु गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात विशालगडावर घरे, मशिदी, टपऱ्या हे सगळं उभे करायला सुरुवात केलेली आहे। किराना स्टोर्स है, दुकान यहाँ पर लेफ्ट साइड में है मणिग्रहण दरगाह, मेरे पूरा गांव ही बसा 600 ते 700 घरं गेल्या 40 वर्षात विशालगडावर उभी राहिलेली आहेत। 1000 ते 1200 लोकवस्तीचं गावच विशालगडासारख्या ऐतिहासिक आणि पवित्र गडावर निर्माण झालेलं आहे। यामध्ये एक 3 मजली मशीद आणि मलिक रेहान दर्ग्याचं अतिक्रमण सुद्धा आहे। आपल्या रायगडावर किंवा राजगडावर एक दगड जरी हलवायचा म्हटलं तरी शिवभक्तांना शेकडो परवानग्या घ्याव्या लागतात। मग पुरातत्व खात्याच्या अंतर्गत हा किल्ला असूनही याच्यावर एवढी घरे, एवढी वस्ती कशी काय निर्माण झाली, हा एक मोठा प्रश्न आहे।